वारलीपाडा आणि त्यांचे विपक्ष चिंचोटी कामन सदानंद स्मृती चिंचोटी कामन या दोन टीम आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल यावेळेला उडवलाय आणि पहिल्याच बॉलवरती मिस फिल्डिंगचं दृश्य पाहायला मिळते. खराब फिल्डिंग पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाले आणि त्यानंतर येतोय चौकार. अगदी ॲपीच्या गोलंदाजीवरती हा पहिलाच बॉल या ठिकाणी जरूर खेळला आणि त्यानंतर चौकार. सुंदर सुरुवात जरूर पाहायला मिळते. प्रकाश तुंबडा म्हणजेच ॲपी गोलंदाजीमध्ये नेहमीच हातखंडा मजबूत असतोय. कुणाल आणि कपिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कृष्णा 11 वारलीपाडा संघाकडून ही जोडी दाखल झाली आणि पहिल्याच बॉलवरती कुणालच्या बॅटमधून एक चांगला फटका पाहिला होता. पुढील बॉल यावेळेला जरूर वाईडचा इशारा येईल. लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडूला फिरवण्याचा प्रयत्न जरूर ॲपेकडून झालाय, परंतु हा बॉल खूपच लेगस्टम्पच्या बाहेर गेला आणि त्यानंतर मग एक अवांतर धाव त्या ठिकाणी पाहायला मिळते. लेफ्ट ओव्हर द विकेटनं गोलंदाजी केली जाते, मात्र यावेळेला एक सुंदर फटका अगदी या ठिकाणी जरूर टायमिंग सहित हा फटका खेळून काढलाय कुणालने आणि बॅक टू बॅक मात्र सीमारेषा पलीकडे कुणालच्या बॅटमधून चेंडू जात आहेत. इथं येतोय षटकार. टप्पा पडला, थोडासा बाहेर चेंडू गेला, परंतु टायमिंग काय अफलातून या फलंदाजाचा होता आणि म्हणूनच हा एक सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. षटकार अजून एक या ठिकाणी उडवलाय, मात्र या ठिकाणी ते डिस्टन्स क्लिअर होत नाहीये. क्षेत्ररक्षक येतोय आणि आता या वेळेला चुकी होणार नाहीये. विकेटचं नुकसान, फलंदाजाला बाद केले जात आहे. झेल सुंदर टिपलाय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल होता, परंतु कुणाल जो आक्रमक रवैया दाखवत होता त्याची विकेट मात्र या ठिकाणी मिळाली जाते. थोडासा महाग ठरला होता सुरुवातीला ॲपी, परंतु त्यानंतर या बॉलवरती थोडीशी गती कमी होती आणि त्यानंतर डीपमध्ये क्षेत्ररक्षक सुंदर झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आहे आणि फलंदाज गॉन अतुल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सुंदर झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. प्रवीण नवीन येणारा फलंदाज. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो संघ जरूर आपल्याला पाहायला मिळेल. वावर या संघाशी खेळताना पाहायला मिळेल. मागील सामन्याचा जो विजेता संघ होता त्या संघाला मात्र बाय होती दुसऱ्या फेरीसाठी. नवीन बॅटर प्रवीणला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, कारण या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये लवकर विकेट पडली ना ती कुणालची. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून जरूर आला, मात्र त्यानंतर त्याची विकेट पाहायला मिळाले. इथं जरूर पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट आल्या फलंदाजाकडून होतोय, परंतु जेवढी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी प्रकाश तुंबडा ॲपी यांच्याकडून केली जाते ना, ती मात्र सहज गतीने फलंदाजाला बॅटमध्ये चेंडू येऊ दिला जात नाहीये. वेगवान उत्कृष्ट पद्धतीचा हा चेंडू व्हेरिएशन संपूर्ण या ठिकाणी दाखवलं जाते गोलंदाजीमध्ये. आता पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. काय अफलातून गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये राहिले. जरी एक षटकार एक चौकार गेला असला तरी देखील यावरमध्ये 3 डॉट आणि 1 विकेट ती देखील पाहायला मिळाले. ओव्हर क्रमांक 1 समाप्त, 11-1 अशी स्थिती पाहायला मिळते. ती जरूर कृष्णा 11 वारलीपाडा या संघाची. दोन्ही टीम लांबवरून इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत. भिवंडी क्षेत्रामधून वारलीपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर मग चिंचोटी कामन हा संघ वसई तालुक्यातून इथपर्यंत पोहोचलाय. त्यामुळे एक चांगला खेळ डेफिनेटली आवश्यक आहे. जव्हार चषकामध्ये आपण उपस्थित झालाय की एक चांगला खेळ आपल्या माध्यमातून या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. मागील ओव्हरमध्ये एक सुंदर झेल जो टिपला होता अतुलने आणि तोच अतुल आता यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय. 11 धावा पहिल्या षटकामध्ये येत आहेत. पॉवर प्लेचा खेळ होतोय समाप्त. त्यानंतर आता मैदान देखील खुललं जात आहे. लिप्टम गोलंदाज या ठिकाणी आहे. समोर जर पाहिले तर पहिल्यांदाच कपिल स्ट्राईक एंडवरती आलाय. ओपनिंग फलंदाज आहे आणि पहिल्यांदा तो मात्र स्ट्राईक एंडवरती दाखल झालाय. 11 धावा स्कोर कार्डवरती आहेत. पहिलाच बॉल येतोय. लिप्टम राऊंड विकेट. इथं जरूर कशा पद्धतीने दुसरं षटक हँडल केलं जाईल ना, अजूनही प्रेक्षक वर्ग अप्रतिमरित्या पाहायला मिळत आहेत. आज विनोद राऊडी इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये 48 धावसंख्येची एक जबरदस्त इनिंग आपण पाहिली होती.
कदाचित नेक्स्ट मॅच मध्ये तो पाहायला मिळू शकतोय. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल येतोय आणि तो बॉल म्हणजेच एक सरप्राईज डिलिव्हरी पाहायला मिळाले. अतिरिक्त बाउन्स नव्हता, गुड लेंथवरनं स्पॉट होणारा चेंडू जरूर चांगल्या लेंथवरनं रिलीज झालाय, त्यामुळे कपिलच्या बॅटला मात्र चेंडू ब्रश झाला नाहीये. चांगली सुरुवात. 11 धावसंख्या जरी पहिल्या ओव्हरमध्ये आल्या असल्या तरी देखील आता या क्षणी चांगल्या गोलंदाजीने कमबॅक चिंचोटी कामन या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. फटका फसलाय, बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपरली कनेक्शन होत नाहीये. इथं येते विकेट, आणखी एका विकेटचं नुकसान हे पाहायला मिळतंय. पहिलाच बॉल ज्या पद्धतीने डॉट आला होता आणि त्यानंतर हा चेंडू जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा त्याच लेंथवरती आलाय आणि एक जरूर चांगला झेल पाहायला मिळाला आहे. विकेटच्या पाठीमागं प्रकाश तुंबडाला आपण पाहिलं आहे आणि त्यानंतर इथं मात्र एक साधा आणि सोपा झेल तो मात्र कन्वर्ट झाला आहे. विकेट क्रमांक 2 फलंदाज या ठिकाणी परतलाय तो कपिल. सलामीची जोडी जी होती ना ती आता परतली तंबूच्या आसऱ्याला. नवीन येणारा फलंदाज किरण त्याला आपण पाहत आहे स्ट्राईक इनवरती. अगदी यावेळेला धावसंख्येची गरज आहे, कारण ज्या विकेट लगातार पडत आहेत ना ती स्थिती मात्र सुधारावी लागेल. त्याच स्थितीपासून थोडंसं पुढे यावं लागेल. तर पहिल्या षटकात आपण पाहिलं होतं कुणालच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार, त्यानंतर जर पाहिलं तर पूर्णपणे कमबॅक झाले ना ते चिंचोटी कामन संघाच्या गोलंदाजाचं. ॲपीने चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर 3 बॉलमध्ये अतुलने देखील आतापर्यंत एकच धाव खर्च केले. राऊंड विकेटने चांगली गोलंदाजी. हलक्या हाताने केवळ चेंडूला पुश केले जाते. धावसंख्या आता हलकी फुलकी वाढताना पाहायला मिळते. 13 धावा, 2 गडी बाद झालेल्या आहेत. शेवटचे 2 बॉल या षटकामध्ये बघायला मिळत आहेत. अगदी पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना आहे, त्यामुळे इथून कोणता संघ जिंकतोय, कोणता संघ वावर संघाशी खेळतोय ते देखील पाहणं महत्त्वाचं असेल. तत्पूर्वी चांगली गोलंदाजीनं आता प्रभावित केले जाते अतुल या गोलंदाजाकडून. अजून एक चांगली चेंडूची फेकी. जेवढी लेंथ लाईन यावेळेला जरूर सरप्राईज करणारी आहे ना ती मात्र फलंदाजाला तिथं ओळखू दिली जात नाहीये, रीड करू दिलं जात नाहीये चेंडूला, आणि त्यामुळेच लगातार डॉट बॉल होण्याचा सिलसिला जो आहे तो कंटिन्यू पाहायला मिळाला आहे. शेवटचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. 11 बॉलमध्ये फक्त 13 धावा पडलेल्या आहेत ना, आणि हा बॉल देखील इथं जरूर खाली राहणारा चेंडू, अलगत उंची कमीचा चेंडू सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते आणि इथं डॉट बॉलनं षटकाची समाप्ती केली जाते. सुपर गोलंदाजी या ओव्हरमध्ये आपण पाहिली. फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या आणि एक विकेट ती देखील मिळवली ती अतुलने, आणि त्याचमुळे सध्या जर पाहिलं तर स्कोरबोर्ड हा जाऊन पोहोचले तो 13 या अंकावरती. 2 गडी बाद ते झालेले आहेत ना ते कृष्णा 11 वारलीपाडा संघाचे. शहापूर भिवंडी क्षेत्रामधून आलेला संघ पाहायला मिळतोय. थोडासा जरूर बॅकफुटला सध्या हा संघ जाताना पाहायला मिळाला. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 13 धावा आहेत चिंचोटी कामन टीमचा. हा एक चांगला प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतोय. खेळ अप्रतिम आहे. तर मग 2 षटका जी उर्वरित आहेत त्या 2 षटकामध्ये किती स्कोरपर्यंत वारलीपाडा संघ जरूर मार्गक्रमण करतोय ते महत्त्वाचं असणार आहे. वैभव, नवीन येणारा गोलंदाज वैभव. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रेशर जो आहे तो कंटिन्यू आता पाहायला मिळाला आहे. पहिलाच बॉल, वेग आणि लेंथ लाईन या सर्व गोष्टींचा मात्र एकत्रित मिलाप आणि अफलातून डिलिव्हरी. काय सुंदर चेंडूची फेकी या ठिकाणी केली जाते. गोलंदाजी म्हणावं लागेल ना की सर चढकर बोल रही है. फलंदाजांना ती बॅटिंगमध्ये ॲक्युरेसी करून दिली जात नाहीये. हा फुल्डर लेनचा चेंडू यावेळेला योग्य पद्धतीचं कनेक्शन नव्हतं, मात्र 1 धाव येते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होत नाहीये. सुंदर फिल्डिंगचं हे प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. चांगलं जरूर क्षेत्ररक्षण आतापर्यंत झालंय. 14 धावसंख्या, 2 गडी बाद झाले. तदनंतर सुंदर लेंथ लाईन जी सुरू आहे ना ती मात्र जरूर समोर वारलीपाडा टीमला अजूनही थोडंसं मागे खेचून चाललंय. पुढील बॉल यावेळेला कनेक्शन लाजबाब आहे. भरपूर वेळानंतर हा चांगला फटका येतोय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला या ठिकाणी दस्तक देत चेंडू चाललाय तो सीमारेषा पार 6 धावांसाठी. अशाच साऱ्या फटक्यांची गरज आहे
ती कृष्णा 11 वारलीपाडा या संघाला आणि तो फटका मात्र या ठिकाणी सजवलाय. चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. आवश्यक होता अशा फटका टीमसाठी आणि तो फटका या ठिकाणी सजवलाय. 6 धावसंख्या वारलीपाडा टीमसाठी या ठिकाणी बनताना पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल इथं मात्र आणखीन एक फ्लिक केलाय स्क्वेअर लेग च्या जरूर हा समोर सुंदर फटका पुन्हा एकदा. आता बॅक टू बॅक या ठिकाणी चौकार तर एक षटकार पाहायला मिळतोय. म्हणजे सामन्यामध्ये कमबॅकची जी गरज होती ते कमबॅक करून दिले जात आहे. वैभववरती अटॅक झालाय. शरीरावरती येणारा चेंडू पूलमध्ये तब्दील केला आणि तिथं मात्र पॉवरफुल 1 बाउन्स हा चेंडू सरळ दाखल झालाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. चांगली बॅटिंग 24 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागल्यात. 4 चेंडूमध्ये वैभवने 11 धावा खर्च केल्यात त्यामुळे तो थोडासा मागडा ठरलाय. इथे देखील जरूर ब्लाइंड शॉट परंतु कनेक्शन व्यवस्थित होतं. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला त्या ठिकाणी अवेलेबल आहे. मिळतील त्या 2 धावा याही चेंडूवरती. एक चांगली जरूर टोटल स्कोरकडे वाटचाल वारलीपाडा संघाचा आपण पाहू शकतायत. अगदी वैभवकडे पाहिलं तर मग थोडंसं महागडं आहे. 5 चेंडूवरती त्याने 13 धावा खर्च केल्यात. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय तो 26-26 या अंकावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल असणार आहे तिसऱ्या षटकामध्ये. जे पहिल्या 2 षटकामध्ये बॅटिंगमध्ये कार्य संपन्न झालं नव्हतं ते कार्य या षटकामध्ये आता संपन्न केलं जात आहे. शेवटचा बॉल थोडासा लेट जरूर फलंदाज होतोय. किरणच्या बॅटमधून 6 बॉलमध्ये 13 धावा. काय सुंदर बॅटिंग केली. षटकाची समाप्ती 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 26-26 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. आपण पाहताय जव्हार चषकाची ही एक सुंदर स्पर्धा जी नाईट क्रिकेट टुर्नामेंट मधून आपल्याला पाहायला मिळते. आज तिसरी रात्र आहे. तिसऱ्या रात्रीचा विजेता कोण होतोय त्याकडे लक्ष तर लागलंय. शेवटचं षटक अजित या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती येतोय. चांगल्या षटकाची नितांत गरज आहे चिंचोटी कामन टीमला. कारण 26 धावा जे करंट रन रेट जर पाहिलं तर जवळजवळ 9च्या करंट रन रेटनं आता बॅटिंग केली जाते. त्यामुळे शेवटचे 6 चेंडू निर्णायक असणार आहेत. पहिलाच बॉल बॅट इनसाइड आणि त्यानंतर यावेळेला स्टंपवरती चेंडू जाऊन आदळलाय. विकेटचं नुकसान. तिसरा फलंदाज आता होतोय बाद. पहिलाच बॉल अगदी स्टंपवरती चेंडू जाऊन आदळला आणि त्यानंतर मग विकेटचं नुकसान पाहायला मिळत आहे. शेवटचे षटक आहे त्यामुळे एक डॉट बॉल थोडंसं दबावाचं चित्र निर्माण करेल. शेवटची मॅच आहे पहिल्या फेरीची त्यामुळे थोडीशी घाई करावी. यानंतर देखील दुसरी फेरी एक ऑलरेडी आपण मॅच पाहिले. दुसऱ्या फेरीचा तो सामना बोरगड टीमने जिंकलाय. दुसऱ्या फेरीचा एक सामना अजूनही उर्वरित आहे. तो सामना वावर विरुद्ध या मॅचचा विजेता असा तो पुढील सामना आपण बघणार आहोत. यावेळेला इम्पॅक्ट जबरदस्त आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून त्या ठिकाणी मात्र प्रयत्न सुंदर पद्धतीने केलेत. प्रयत्न चांगले झालेले आहेत. मात्र जरूर डीप मध्ये त्या ठिकाणी काय घडलंय ते आपण बघणार आहोत. चेक तर केले जाईल यामध्ये शंका नाहीये. फटका अप्रतिम होता. अगदी एक्स्ट्रा कव्हरला तो चेंडू गेला आणि त्यानंतर चौकार. डेफिनेटली चौकार येतोय. पहिल्या अटेम्प्टमध्ये आपण पाहिलं होतं की चेंडू थांबवण्याचा चांगला प्रयत्न. मात्र त्यानंतर दुसरी अटेम्प्ट जी राहिली त्या ठिकाणी दुसरा पाय रोपला स्पर्श झाला आणि त्यामुळे चौकार या ठिकाणी येतोय. दुसऱ्या चेंडूवरती आणि विलास जो नुकताच दाखल झालाय त्याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती आल्या आल्या एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. 30 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. यावेळेला जरूर लाऊडली अपील पाहायला मिळते. ऑफस्टमला मिस करणारा तो चेंडू मात्र दर्शवला जातोय. लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव अर्जित करण्यात येते. सुरुवातीपासूनच अटॅकिंग रोलमध्ये आपण पाहिले वारलीपाडा टीमला. परंतु जे दुसरं षटक 2 धावांचं गेलं होतं ना तिथून असं वाटलं की चिंचोटी टीमने चांगलं कमबॅक तर केलंय. मात्र त्यानंतर मागील षटक आणि हे षटक आतापर्यंत चांगली बॅटिंग ठरले.
ओ हो काय घडलंय. अगदी बॅटला कनेक्शन व्यवस्थित नव्हतं आणि त्यानंतर देखील अगदी विकेटच्या पाठीमागं 3 खेळाडू आपण पाहिलेत. तिथून त्या तीनही खेळाडूंना चकमा दिला आणि त्यानंतर आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकतायत. टप्पा पडला, दिशा चेंज झाली आणि डायरेक्शन चेंज झाली तर मग तिथं चेंडू थांबला नाहीये, सरळ निघून गेला सीमारेषा पलीकडे चौकारांसाठी. थोडंसं मागडट षडक आतापर्यंत आलंय. पहिल्या 4 बॉलमध्ये या ठिकाणी 8 धावा आतापर्यंत येत आहेत. मुश्किल बनत चाललंय. 35 9 धावा एकंदरीत आतापर्यंत या षटकामध्ये खर्च झालेल्या आहेत. 35 धावा, 3 गडी बाद झाले. 2 बॉलचा खेळ उर्वरित आहे. अजून एकदा जरूर कनेक्शन हे व्यवस्थित नव्हतं आणि त्यानंतर मग या पहिला झेल टिपलाय. ॲपीने कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये. अजून एकदा विकेटचं नुकसान पाहायला मिळतंय. जरूर बॅटवरती चेंडू योग्य प्रकारचा नव्हता आणि म्हणूनच ते कनेक्शन व्यवस्थित नव्हतं आणि एक चांगला झेल आता यावेळेला पाहायला मिळाला आहे. 35 धावा धावफलकावरती आहेत. अगदी शेवटचा बॉल आता पहिल्या इनिंगचा आपण पाहणार आहोत. अजितकडून चांगली गोलंदाजी केली. जरी 2 बाउंड्रीज गेल्या असल्या तरी देखील शेवटचा बॉल तो देखील येतोय निर्धाव आणि इथं जरूर 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त. शेवटच्या षटकामध्ये अजितकडून चांगलं कमबॅक आपण पाहिलंय आणि पहिल्या 4 षटकामध्ये जरूर आपण पाहिले तर 35 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. विजयासाठी 36 धावांचं टार्गेट असणार आहे. एक चांगली बॅटिंग जरूर झाली. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2च धावा होत्या, तर नंतर देखील एक चांगला सन्मानजनक स्कोर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण पाहू शकतात ना की 4थं सीझन या जव्हार चषकाचे आपल्याला पाहायला मिळते आणि ही स्पर्धा दिवसेंदिवस खूप लोकप्रिय बनत चाललेली आहे. कारण नाईट क्रिकेट टुर्नामेंट जव्हारमध्ये जरूर पाहायला मिळत नाहीये. एक मात्र स्पर्धा जव्हारमध्ये नाईट क्रिकेट टुर्नामेंटची होते आणि ती जव्हार चषक असते आणि त्यामुळे या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळतोय आणि प्रेक्षक वर्ग देखील आतुरतेने या ठिकाणी मॅचला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना देखील एक चांगल्या पद्धतीची या ठिकाणी पारितोषिक जिंकण्याची एक सुवर्ण संधी जरूर आयोजक या ठिकाणी उपलब्ध करून देत आहेत आणि ती संधी म्हणजेच लकी ड्रॉ कुपन ची ती संधी आपण पाहू शकतायत. अगदी 20 रुपयांचे ते कुपन तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आणि 20 रुपयाच्या कुपनमध्ये तुम्हाला मुख्य पारितोषिक सायकल आणि सायकल बरोबरच भरपूर अशी विविध पारितोषिक ती देखील या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून ठेवण्यात आलेले आहे. तर तुम्ही जर या लकी ड्रॉ कुपनमध्ये सहभागी व्हायचं असेल तर 20 रुपयांचं कुपन तुम्ही या ठिकाणी विकत घ्या आणि ते तुम्हाला मुख्य व्यासपीठावरती येऊन तुम्ही ते घेऊ शकतायत. 20 रुपयांच्या कुपनमध्ये तुम्हाला विविध प्रकारची पारितोषिक जिंकण्याची एक चांगली संधी उपलब्ध आहे. चला जास्त वेळ न घेता विनंती करीन वारलीपाडा टीमला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. 36 धावसंख्येचं टार्गेट आहे. चला बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती असेल की 2 फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये या. अगदी चिंचोटी कामन टीमचा विचार केला तर खूप चांगली बॅटिंग या टीमकडे आहे. मात्र जरूर 24 बॉलमध्ये 36 धावा इथून बनवायचे आहेत. 9चा रिक्वायर रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. कृष्णा 11 वारलीपाडा टीम कडे जर पाहिले तर मग गोलंदाजी चांगली करावी लागेल. या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण मॅन ऑफ द सिरीज खेळाडूला मात्र जरूर बाईक या ठिकाणी दिली जाईल. होंडा शाईनची ती बाईक आहे आणि दरवर्षी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून बाईक बघू शकतात मॅन ऑफ द सिरीज करिता. आणि या वर्षी देखील त्या पारितोषिकाचा विजेता कोण होईल जरूर आपण पाहणार आहोत. विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिचंद्र भोये साहेबांच्या माध्यमातून मालिकावीरासाठी पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आले. 2 बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत चिंचोटी कामन संघाकडून. कल्पेश आणि तदनंतर प्रकाश ॲपी ही जोडी मैदानात आपल्याला बघायला मिळते. 24 बॉल 36 ची गरज आहे. रोमहर्षक सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये शंका नाही, दोन्ही टीम तगड्या आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी जरी 9चा रिक्वायर रन रेट असला तरी तो मात्र रिक्वायर रन रेट
चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय, कारण 12 वाजून गेलेत. 12 वाजून गेल्यानंतर आपण नेहमीच पाहताय की लो स्कोरिंगच्या मॅच जास्तीत जास्त पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल या वेळेला आक्रमण केलंय आणि इथं मात्र कल्पेशच्या पाठमधून पहिल्याच चेंडूवरती काय कमाल दाखवली जाते. चेंडू चाललाय सीमारेषा पार आणि इथं मात्र चौकार की षटकार बघावं लागेल, चेक करावं लागेल, कारण हा फटका ज्या पद्धतीचा कल्पेशच्या पाठमधून आपण पाहिलाय. गेला होता आणि त्यामुळेच यावेळेला जरूर या 4 धावसंख्या पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. कल्पेशच्या बॅट मधून तो चौकार आपण पाहिलाय. वेगाने बॅट फिरते, कारण 36 धावसंख्येचं टार्गेट आहे. कपिलकडून गोलंदाजी, कपिलने मात्र जरूर बॅटिंगमध्ये देखील एक चांगलं कार्य संपन्न केलंय. मात्र बॅटिंग बरोबरच जर हा सामना जिंकायचा असेल तर मग तुम्हाला विथ द बॉल एक चांगलं जरूर गेम करावी लागेल. लगातार सरप्राईज डिलिव्हरी आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र हा बॉल वाईडचा इशारा येतोय आणि 1 बाउन्स देखील आता वॉर्न केले जात आहे. जरूर वाईड तर दिलाय, परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमनं या ठिकाणी रेफर केलं जात आहे, रिव्ह्यू घेतलाय. पहिल्या बॉलवरती चौकार आपण कल्पेशकडून पाहिला होता, त्यानंतर एक डॉट बॉल. निश्चितच वाईडचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत अगदी डोक्याच्या भरपूर वरून तो चेंडू रिलीज झाला तिथून आणि त्यामुळे जरूर एक अवांतर धाव आता धावफलकावरती पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलवरती 5 धावा, ज्यामध्ये एक चौकार तर एक वाईड बॉल. अशा पद्धतीने पुढील बॉल डॉट बॉल लगातार येत आहेत. कल्पेशच्या बॅटमध्ये एक चौकार आला, त्यानंतर जर पाहिलं तर मग लगातार या ठिकाणी डॉट बॉल होण्याचा सिलसिला आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी कपिलकडून केली जाते, कारण 36 धावा जरी आहेत तरी देखील या सस्त्यामध्ये तर बनवू दिल्या जाणार नाही आहेत. कारण वारलीपाडा टीमकडे जर चांगली गोलंदाजी या ठिकाणी आहे ती जर का झाली तर मग हा सामना जरूर या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन जातील आणि डिफेंड करतील. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 6 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. पहिलं षटक आतापर्यंत व्यवस्थित जाताना पाहायला मिळते दोन्ही टीमसाठी. डावखुरी त्याचा फलंदाज आता स्ट्राईक इनवरती जातोय ॲपी आणि त्यामुळेच फिल्डिंगमध्ये थोडासा बदल केला जातोय. पहिलंच पॉवर प्लेचं षटक हे आपल्याला पाहायला मिळते. मिड विकेटला एक खेळाडू, तदनंतर रिव्हर्स हिट खेळण्याचा प्रयत्न होता. ओहो तू मै यस नो अशा पद्धतीने तर धाव घेण्याचा मनसुबा होता. डिरेक्टली हिट जर का झालं असतं तर मग काम तमाम. अगदी पोझिशन बनवली गेली होती, परंतु टप्पा पडला. एक्स्ट्रा बाउन्स आपण पाहिला, थोडंसं दुविधेमध्ये होता ॲपी आणि हो डिरेक्टली हिट जर झालं असतं तर विकेट आपण पाहिली असती. फ्रेममध्ये देखील नव्हता फलंदाज. एक धाव लेग बाईच्या माध्यमातून अर्जित करण्यात येते. 7 धावा. शेवटचा बॉल. सुंदर षटक आतापर्यंत हाताळलं जाते कपिलच्या माध्यमातून. कृष्णा 11 वारलीपाडा टीमकडून एक चांगलं षटक. शेवटचा बॉल तो देखील या ठिकाणी येतोय निर्धाव. काय उत्कृष्ट पद्धतीची सध्या गोलंदाजी या ठिकाणी केली गेली पहिल्या षटकामध्ये आणि पहिलं षटक या ठिकाणी होते समाप्त. स्कोरबोर्डवरती जर पाहिलं तर फक्त आणि फक्त या ठिकाणी धावा आहेत त्या 7. काय सुंदर गोलंदाजी झाली. अपेक्षित होती ती गोलंदाजी या ठिकाणी केली गेली. चिंचोटी कामन टीमला जर इथून विजय संपादन करायचा असेल तर मग आता थोडासा जो संघर्ष आहे ना तो मात्र अजून जास्त करावा लागेल. 29 ची गरज आहे. 18 बॉल 29 धावसंख्येची गरज आहे आता. पहिल्या षटकामध्ये काय सुंदर पद्धतीचा खेळ झाला आणि त्यामुळेच
आता सामना मात्र पुन्हा एकदा कृष्ण 11 वारलीपाडा आपल्या बाजूने फिरवण्याचा प्रयत्न करते, परंतु एकही विकेट नाहीये. त्यामुळे चिंचोटी कामन टीमकडून प्रकाश आणि तदनंतर कल्पेश हे कधी आणि कुठल्याही मोमेंटला या मॅचचं मोमेंटम चेंज करू शकतात. अशा पद्धतीची एक चांगली त्यांच्याकडे कुवत, त्यांच्याकडे पोटेन्शियल आणि त्यांच्याकडे ती क्षमता आहे. त्यामुळे सामना मात्र या ठिकाणी बनू शकतोय. जाऊया सामन्याकडे. नवीन गोलंदाजाचा वापर आता या ठिकाणी केला जातोय. विलास एक बॉलमध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार खेळला होता विलासने आणि तोच खेळाडू या ठिकाणी आता बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. पहिले षटक 7 धावसंख्येचा आहे. स्ट्राईक वरती हॅपी. पहिलाच बॉल यावेळेला जरूर कनेक्शन व्यवस्थित नाहीये. क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहे. एक धाव बनते. सॅटिस्फाईड फक्त एकच धावसंख्येवरती. व्यवस्थित बॅटवरती चेंडू येत नाही आणि त्यामुळेच गोलंदाजी खूप प्रतिभावान आता केली जाते वारलीपाडा संघाकडून. कारण सामना मात्र तुम्हाला की स्वस्तामध्ये जिंकू दिला जाणार नाहीये. तुमचा संघर्ष हा तुम्हाला करावाच लागेल. न थकता न थांबता शेवटपर्यंत अविरतपणे तुम्हाला लढाई ही मैदानाच्या आतमध्ये द्यावी लागेल आणि ती लढाई सध्या दिली जाते दोन्ही टीमकडून. खास करून जर पाहिले तर कृष्णा 11 वारलीपाडा संघाकडून सध्या गोलंदाजीचा एक चांगला दबदबा तयार केलेला आहे. 35 धावसंख्या पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिल्या होत्या. 36 धावसंख्येच्या टार्गेट. सध्या 8 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या. 7 बॉलमध्ये त्या 8 धावा. फुलर लेनचा चेंडू लगातार डॉट बॉल. कल्पेशच्या बॅटमधून एक पहिला चेंडूवरती चौकार आपण पाहिला होता आणि त्यानंतर मग प्रत्येक चेंडूवरती डॉट बॉल हा होण्याचा सिलसिला आपण पाहिला आहे. सावधगिरीने गोलंदाजी. लेंथ लाईन स्वतःला इम्प्रूव्ह. कारण सुंदर गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. त्याची प्रश्न विचारले जात आहेत, त्याची उत्तरे आता सापडली जात नाहीये. चिंचोटी कामन टीम हलकीशी बॅकफुटला. यावेळेला अक्रॉस खेळलाय. फटका चांगला. एक क्षेत्ररक्षक डीपमध्ये अवेलेबल आहे. एक धाव बनते. फक्त एकच धावसंख्येवरती सॅटिस्फाईड आणि त्यानंतर यावेळेला रन आऊटच्या माध्यमातून आता फलंदाजाला परतावं लागेल. निश्चितच खूप सारं स्ट्रगल केलं होतं ते या फलंदाजाने कल्पेशने आणि त्यानंतर त्याची विकेट ही डेफिनेटली या ठिकाणी येते आणि म्हणूनच आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज अतुल मैदानाच्या आतमध्ये येतोय. एकच धाव आले. 2 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. पुढील बॉल. सरप्राईज डिलिव्हरी. विलासकडून ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. चिंचोटी कामन टीमला पूर्णपणे बॅकफुटला ठेवले जाते. 9 या अंकावरती धावफलक आहे आणि आता या सामन्यामध्ये पूर्णपणे प्रेशर आणि दबाव तो मात्र तयार होताना पाहायला मिळाला आहे कामन टीमवरती. पुढील बॉल. यावेळेला वेट अँड वॉच. ज्या फटक्याची आपण प्रतीक्षा करत होतो तो फटका मात्र या ठिकाणी जरूर प्रकाश तुंबडाच्या बॅटमधून येतोय. ब्रँडेड फटका. अगदी या ठिकाणी खूपच जो बाहेर चेंडू होता तिथपर्यंत पोहोचला. लाईन कव्हर केली आणि त्यानंतर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा एक ब्रँडेड फटका षटकार येतोय. गरज देखील होती तो फटका यावेळेला सजवला आणि सुंदर पिकअप शॉट. ॲपीच्या बॅटमधून तो निघून गेला 6 धावसंख्येसाठी. हा षटकार येतो. या षटकाराच्या मदतीने 15 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागल्यात. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. तो देखील जरूर कनेक्शन पाहायला मिळत नव्हतं. विकेटच्या पाठीमागे एका वेळेला वाटलं होतं की चेंडू जाईल निघून. त्यानंतर डॉट बॉल येतोय. षटकाची समाप्ती. षटक क्रमांक होते दुसरं समाप्त. 15 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत त्या 21 धावा. 12 बॉल 21 ची गरज.
6 मिनिटाचा वेळ आहे. 6 मिनिटामध्ये तुम्हाला शेवटचं षटक, तिसरं षटक या ठिकाणी कंप्लीट करावं लागेल. जर तसं झालं नाही तर मग शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. त्यामुळे टाइम किती मॅटर करतोय, कारण वेळेवरती तुम्हाला एक चांगला खेळ करावा लागतोय आणि वेळ ही भरपूर महत्त्वाची असते. सध्या 12 बॉलमध्ये 21 धावसंख्येची आवश्यकता आहे, ज्यामध्ये पहिले 12 चेंडू 15 धावा आल्यात. नवीन बॉलर, नवीन गोलंदाज प्रवीण आपण पाहू शकतायत. निर्णायक षटक असणार आहे. निर्णायक ही ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. 2 डावखुऱ्याचे फलंदाज अतुल आणि त्याच्या साथीला प्रकाश ही जोडी मैदानात सज्ज झाले, परंतु प्रवास मात्र अजूनही समाप्त नाहीये. समोर अतुल तयार. पहिला बॉल, पहिला चेंडू, यावेळेला टायमिंग प्रॉपरली स्वीट साऊंड क्रिएट झालाय आणि त्यानंतर मधुर ध्वनीने हा मात्र चेंडू पिकअप शॉट सुंदर वन बाउंस चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे चौकार. अतुल कडून मात्र एक जरूर ऑलराऊंडर भूमिका ती त्याने मात्र स्वीकारले आणि त्यानंतर हा एक सुंदर फटका. फिल्डिंग करत असताना एक सुंदर झेल, त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील अफलातून गोलंदाजी आणि आता या वेळेला जरूर बॅटिंगमध्ये देखील ते कार्य संपन्न करतोय. म्हणजे एक क्रिकेटर म्हणून एक सुंदर भूमिका, ऑलराऊंडर भूमिका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढील बॉल, यावेळेला पूलचा तर फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणूनच या ठिकाणी विकेट येते. परंतु या फटक्याची दाद द्यावी लागेल, या फटक्याची प्रशंसा करावी लागेल. ब्लाइंड शॉट आपण पाहिला होता, हवाई फायर केला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक अवेलेबल होता, कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये. विकेटचं नुकसान आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर मॅच. आता प्रकाश तुंबडा याच्यावरती संपूर्ण जबाबदारी या मॅचची असणार आहे. मात्र नवीन बॅटर आता मैदानात प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतोय वैभव. एकोणावीस धावा धावफलकावरती आहेत. 17 धावांची गरज अजूनही. 10 बॉल विजयासाठी 17 धावा हे इक्वेशन पाहायला मिळते. सामना अजूनही समाप्त नाहीये. यावेळेला जरूर समोर वैभव अगदी 4थ्या क्रमांकावरती मैदानात तो दाखल झालाय आणि टीमला मात्र मिडल ऑर्डर ज्या फलंदाजीची गरज असते तो फलंदाज या ठिकाणी वैभव. पहिलाच बॉल, यावेळेला डेफिनेटली यावेळेला जरूर स्टंपच्या जवळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर ओहो, नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. अगदी फिल्डिंग रेस्ट्रिक्शन चुकलंय आणि त्यामुळे या ठिकाणी नो बॉलचा इशारा येतोय. अगदी प्लम मध्ये आपण पाहिलं होतं फलंदाजाला, परंतु जीवनदान आता म्हणावं लागेल, कारण फ्री हिटचा चेंडू आता पाहायला मिळेल. समोर नो बॉल आलाय कारण फील्ड रेस्ट्रिक्शन चुकलं आणि त्यानंतर वैभवला मात्र एक चांगली संधी उपलब्ध झाली. पहिल्याच बॉलवरती तो नाखुश झाला होता. येणारा चेंडू फ्री हिट. 20 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. 10 चेंडू 16ची गरज आहे. सामना इथून बनेल का? फ्री हिटची एक चांगली नामी संधी उपलब्ध झाली या खेळाडूला. तो फ्री हिट बॉल कुठल्या पद्धतीने हँडल केला जाईल. तिसरा बॉल जरूर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईडचा इशारा येतो. एक अवांतर धाव, मागील नो बॉल आणि हा एक अवांतर वाईड, म्हणजे 2 अतिरिक्त चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत आणि फ्री हिट कंटिन्यू बसणार आहे. वैभव जो आत्मविश्वास मागील चेंडूवरती कमी झाला होता तो वाढवण्याकरिता फ्री हिट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि त्या फ्री हिटवरती कनेक्शन चांगले झाले. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अवेलेबल आहे. एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळते. आता येणारी चेंडू शिल्लक आहे ते 9 आणि बनवायचे आहेत त्या 14 धावा. 9 बॉलवरती 14ची गरज आहे. सामना रोमांचक स्थितीमध्ये येऊन ठेपलाय. इथून दोन्ही टीमला विजयाच्या समीप जाण्याची एक चांगली संधी उपलब्ध आहे. कोणता संघ जिंकेल ते चित्र मात्र अजूनही स्पष्ट होत नाहीये, कारण दोनही टीम आता चांगल्या खेळताना पाहायला मिळाल्यात. या षटकातही जरूर म्हणावं लागेल की चांगली बॅटिंग झाले. एक चौकार पहिल्याच बॉलवरती आपण पाहिला होता. अतुलच्या बॅटमधून त्याची विकेट पडली आणि त्यानंतर आता ॲपीवरती सर्व काही
संपन्न आहे. याही वेळेला उडवलाय बॉल, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि घडलंय काय तर मग ॲपीच्या विकेटला गवसणी घातली जाते. या मॅचची सर्वोत्तम विकेट या ठिकाणी कृष्णा 11 वारलीपाडा टीमला मात्र प्राप्त झालेली आहे. हा सुंदर बॉल होता, जडमध्ये हा चेंडू फेकला. हेलिकॉप्टरची झलक मात्र दाखवली होती. हवेमध्ये चेंडू बऱ्याच काळ राहिला. ओहो, पहिल्या अटेम्पमध्ये निसटला होता हातामधून. मात्र त्यानंतर यावेळेला सुंदर झेल आपण पाहिला आणि एक महत्त्वाची विकेट प्रकाश तुंबडा ॲपीला बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. जरूर कनेक्शन व्यवस्थित झालं नव्हतं आणि त्याचमुळे ही विकेट येते. आता विजयाकरिता येणारे 8 बॉल आणि विजयासाठी धावसंख्या पाहिजेत ना ते 14. 8 चेंडू 14ची गरज आहे. रोमांचक सामना, कडा संघर्ष, कडा मुकाबला. मुश्किल परिस्थितीमधून टीमला सावरण्याची गरज. इथे फलंदाजी जरूर पुढे येईल का गोलंदाजी? आतापर्यंत कृष्णा 11 टीमच्या गोलंदाजांचा हा दबदबा राहिलाय. परंतु क्रिकेट म्हणतात ना की अनिश्चितता, क्रिकेट हे अनसर्टनली गेम मानलं जात आहे, जे कुठल्याही आणि कधीही मोमेंटम चेंज होऊ शकते या क्रिकेटमध्ये. त्यामुळे शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत मॅचचा रिझल्ट हा मात्र आपण सांगू शकत नाही आहे. प्रिडिक्शन आपण करू शकतायत, मात्र क्रिकेटची भविष्यवाणी ही निश्चितच खरी होईल का ते मात्र जरूर आपण सांगू शकत नाहीयेत. येतोय पुढील बॉल. ओ हो, काय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. नुकताच दाखल झालेला फलंदाज सुशांत, त्याला मात्र जरूर या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा चेंडू समजून दिला नाहीये आणि आल्या पावली परत चाललाय सुशांत. आणखीन एकदा विकेटचं नुकसान पाहायला मिळतंय. हा बॉल मात्र जरूर सर्वोत्तम बॉल, अगदी जडमध्ये आणि परफेक्ट यॉर्कर. गोलंदाजाचं एक सर्वात प्रमुख अस्त्र मानलं जातंय यॉर्क चेंडू. ते अस्त्र वापरलं, ते वेपन वापरलं आणि फलंदाजाची केली दांडी गोल. फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. काय उत्कृष्ट चेंडू होता, काय सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 7 बॉल 14ची गरज. चला नवीन फलंदाज थोडीशी घाई करायची आहे. 7 बॉल 14ची गरज. 2 चेंडूवरती लगातार 2 विकेट. ऑन हॅट्रिक वरती आता आपण पाहणार आहोत या गोलंदाजाला. वैभवला जर आपण पाहिलं तर लगातार नो स्ट्रायकिंग वरती आहे. सतीश येतोय नवीन फलंदाज. ऑन हॅट्रिक वरती शेवटचा बॉल. इथे जरूर फटका चांगला आहे, कनेक्शन चांगला आहे आणि फिल्डिंगची दाद द्यावी लागेल, फिल्डिंगची दाद द्यावी लागेल. काय अफलातून फिल्डिंग त्या ठिकाणी झाल्या. 2 धावा या चेंडूवरती बनतील. ऑन हॅट्रिक वरती जरूर होता फटका, व्यवस्थित जत झाला. त्यानंतर डीपमध्ये क्षेत्ररक्षक 1 हँडेड. व्हॉट अ फिल्डिंग. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय आणि आता मात्र 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 24 धावसंख्या, 4 गडी बाद झालेत. आता इक्वेशन अशा पद्धतीने आहे, येणारे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 12 धावसंख्येची आवश्यकता. चला घाई करायची, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. शेवटचे 6 बॉल 12ची गरज आहे. कोणत्या गोलंदाजाचा यूज केला जातोय, वापर कोणत्या गोलंदाजाचा केला जातोय, डिस्कशन केले जाते, परंतु मोठी मीटिंग घेऊ नका, जास्त वेळ घेऊ नका. विनंती असेल कृष्णा 11 वारलीपाडा टीमला. मात्र जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच. मागील षटकामध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहिली आहे. 6 बॉल 12ची गरज. विकेट लगातार पडल्यात ना, त्यामुळे आता शेवटच्या क्षणामध्ये कोणता संघ बाजी मारतोय. दुर्गेश डेथ ओव्हरमध्ये 12 धावा डिफेंड करण्याकरिता या गोलंदाजाचा वापर केला जातोय. सहा बॉल विजयासाठी धावा पाहिजेत, त्या 12. स्ट्राईक एंडवरती वैभवला आपण पाहू शकतायत. तर वैभवच्या हातामध्ये जरूर चिंचोटी कामन टीमचं वैभव हे जरूर आहे.
मॅचला जिंकून द्यायचं असेल तर चांगली बॅटिंग. राऊंड विकेट पहिला बॉल. पहिलाच बॉल या ठिकाणी जरूर हाताळला गेलाय, परंतु रेफर केले जाते, पंचांच्या माध्यमातून चेक केले जाते कशा पद्धतीने चेंडू रिलीज झालाय. महत्वाच्या क्षणी आणि महत्वाचा चेंडू या ठिकाणी हँडल झालाय. डॉट बॉल, सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत. अगदी जरूर या ठिकाणी शेवटच्या मोमेंट पर्यंत पाहणी केली गेली आणि त्यानंतर डॉट बॉल. यावेळेला फटका फसलाय हवेमध्ये. चेंडू स्वतः क्षेत्ररक्षक या ठिकाणी चुकी झाल्या. कॉटन बॉलची एक सुवर्ण संधी त्या ठिकाणी होती आणि तो कॅच मात्र कॅरी झाला नाहीये. अगदी वैभव थोडासा लेट झाला होता. बॅट वरती चेंडू थोडासा लवकर आला आणि त्यानंतर स्वतः दुर्गेश त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि हा येतोय एक सुंदर चेंडू. कारण इथं मात्र धाव मिळते ती फक्त एक. इक्वेशन चेंज होताना पाहायला मिळतंय. 11 धावांची गरज आहे येणाऱ्या 4 बॉलवरती. पूर्णपणे या सामन्यावरती आपला गोलंदाजीचा प्रभाव पडलाय तो वारलीपाडा संघाने. कारण 36 धावसंख्या मोठं टार्गेट नव्हतं आणि त्यानंतर देखील आतापर्यंत एक चांगली फाईट या टीमनं दिलेली आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. वारलीपाडा टीम शेवटचे षटक आहे. चार बॉल 11ची गरज आहे. लेफ्ट हँड बॅटर सतीश स्ट्राईक वरती आहे. 1 बॉलवरती 2 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. इथं मात्र परफेक्ट टायमिंग आणि चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी वेळेवरती अधिराज्य स्थापित केलं या फलंदाजाने. नाव आहे सतीश आणि तो सतीश मात्र या ठिकाणी ब्रँडेड फटका कन्वर्ट करतोय. काय जबरदस्त फटका उडवलाय. इथं मात्र जरूर लॉंग ऑफच्या डोक्यावरून खाली क्षेत्रामधून तो चेंडू निघून गेलाय षटकारासाठी. इक्वेशन चेंज झालंय. येणारे 3 बॉल आणि आता बनवायचे त्या 5 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे हे देखील विसरून चालणार नाहीये. कंपल्सरी चेस आहे त्यामुळे 3 बॉलवरती या 5 धावा चेस कराव्या लागतील. परंतु सतीशच्या बॅटमधून जो हा एक महत्वपूर्ण षटकार आलाय तो मॅच करिता या ठिकाणी खूप निर्णायक ठरलाय. सुंदर सामना. 3 बॉल 5ची गरज आहे. दुर्गेशला आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने दुर्गेशने आतापर्यंत चांगली गोलंदाजी जरूर केली होती, परंतु जो मागील चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर संपूर्ण इक्वेशन चेंज झालाय. कारण डावखुरे त्याच्या फलंदाजाला तो ऑफस्टंपच्या थोडासा लाईनचा बाहेरचा चेंडू तो दिला आणि त्यानंतर मग तो षटकार आपण पाहिलाय. पुढील बॉल इनसाइड इज. बॅटला कनेक्शन व्यवस्थित नाहीये. आणखी एकदा या ठिकाणी चुकी झाले. फेकी योग्य पद्धतीने नाहीये. अशा नाजूक स्थितीमध्ये जर तुमच्या बारीक बारीक चुका होतील ना तर मग हातातून मॅच निसटू शकते. कारण 1 धाव बनली असती त्या ठिकाणी आणखीन एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळते आणि स्ट्राईक देखील सतीश आपल्या जवळ ठेवतोय. 3 धावसंख्येची गरज आहे येणाऱ्या 2 बॉलमध्ये. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे या 3 धावा 2 चेंडूवरती बनवाव्याच लागतील. काल देखील आपण सफाळे टीमला अशा पद्धतीने पाहिलं होतं. ज्या प्रकारची गोलंदाजी सफाळे टीमने काल 28 धावा डिफेंड केल्या होत्या. राऊंड विकेटनं 2 बॉल 3ची गरज आहे. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन व्यवस्थित नाहीये, परंतु 1 धाव या ठिकाणी बनेल. घडतंय काय या ठिकाणी विकेट येते. सतीशला आता परतावं लागतंय. म्हणजेच 1 धाव तर बनले. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता अगदी तू मैमे आपण पाहिली होती आणि अखेरकार या ठिकाणी सतीश तो मात्र एक सॅक्रिफाईस विकेट स्वतः या ठिकाणी विकेट दिली की काय. आणि त्यानंतर आतापर्यंत सतीशने मॅचमध्ये टर्निंग पॉईंट तर निर्माण केला, परंतु त्याची विकेट आणि शेवटच्या बॉलवरती आता आवश्यकता आहे ती 2 धावांची आणि त्या 2 धावा कंपल्सरी या ठिकाणी चेस करावे लागतील. आणि त्या 2 धावा चेस करण्यासाठी नवीन फलंदाज चिंचोटी कामन टीमच्या बाजूने या ठिकाणी संजय नावात जे आहे
एक चांगला विजय त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल का संजय? तर दुर्गेशने गोलंदाजीमध्ये आतापर्यंत चांगलं कार्य केलंय, परंतु एका बॉलवरती 2 धावा डिफेंड कराव्या लागतील. आजच्या दिवसातील हा एक सर्वोत्तम सामना आणखीन एकदा पाहायला मिळतोय. या अगोदर आपण पाहिलं होतं मागीलच सामना, षटकार ठोकून तो सामना जिंकला होता आणि तशा पद्धतीची ही मॅच देखील आता रंगले. कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे टाय नंतर एक धाव जरी आली तरी देखील या ठिकाणी वारलीपाडा संघ अगदी विजयाचे समीप जाऊ शकतोय, परंतु 2 धावा त्या कशा पद्धतीने येतील. आणि इथं जरूर ट्विस्ट का आहे तर मग नवीन फलंदाज मैदानात आलाय. 1 बॉल 2 धावा दुर्गेश आणि त्याला सामना करतोय तो समोर संजय. इथं मात्र पहिलाच बॉल सुंदर पद्धतीने करवट झालाय, परंतु कनेक्शन मात्र तशा पद्धतीचं नव्हतं. इथं जरूर 1 धाव बनते आणि कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे यावेळेला नाजूक स्थितीमध्ये सामना येऊन अखेरकार कृष्णा 11 वारलीपाडा या संघाने ज्या पद्धतीने हा सामना जिंकलाय. अगदी इथं मात्र जरूर थोडासा खाली राहणारा चेंडू आपण पाहिला होता. चला टॉससाठी यायचे लगेचच. कृष्णा 11 वारलीपाडा टीम टॉससाठी यायचे, वावर टीम कॅप्टन टॉससाठी यायचे. पुढील सामना दुसऱ्या फेरीचा हा दुसरा सामना असणार आहे. मॅच समरीकडे जर पाहिलं तर कृष्णा 11 वारलीपाडा टीमने 4 ओव्हरमध्ये 35 धावा बडवल्या त्या, ज्यामध्ये किरणच्या बॅटमधून 17 धावा